चला, गुड मॉर्निंग एव्हरीवन. ऑनलाईन क्लास शक्य होत नसल्यामुळं मी हा एक रेकॉर्डेड व्हिडिओ टाकत आहे आणि मला वाटतं की एक डेमो लेक्चर म्हणून आपण पहिला एक छोटासा व्हिडिओ बघू आणि जर समजा हा पॉसिबल झाला किंवा हा सक्सेसफुल झाला तर देन वी विल ट्राय आउट टू सॉल्व मोर व्हिडिओज ऑन दिस मीडिया. ओके, तर बघा, हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर तुम्ही यूट्यूबवर किंवा आपण जी ॲप होती कॅम्पसची ॲप, त्या कॅम्पसच्या ॲपवर सुद्धा तुम्ही हे बघू शकता. आणि प्लस जर समजा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर शेअर करा किंवा जर समजा तुम्हाला शक्य झालं तर याच्यावर चॅट आउट करून तुम्ही सांगू शकता, झूमवर सुद्धा. ओके, झूम चालू असताना हाच व्हिडिओ लेक्चर तुम्हाला दिला जाईल किंवा दाखवला जाईल मे बी, नाहीतर मी हा डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करतो, तुम्ही कधीही बघू शकता. ठीक आहे. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, आपण सर्कल बघत होतो आणि मला वाटतंय की मी सर्कलबद्दल काही 2-3 पॉईंट्स तुम्हाला सांगितले होते, मराठीतून इंग्लिशमधून सगळेच होते. ठीक आहे. तर बघा, टचिंग सर्कल्स नावाचा जो बीट आहे त्या बीटबद्दल आपण बोलत होतो. टचिंग सर्कल्स, त्याच्या वेगळ्या वेगळ्या केसेस काय असतात त्याही मी तुम्हाला सांगितल्या आणि आता त्या केसेस बघितल्याच्या नंतर त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, फार प्रॉब्लेम्स मी काय घेणार नाही, सोपे सोपे पहिले काय 1-2-3 प्रॉब्लेम आहेत ते मी आज घेतो. त्याचं कारण असं की हा पहिला रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. जर ह्याच्यामध्ये काही अडचणी आल्याच तर आपल्यालाही बंदही करावं लागणार आहे आणि जर झूमच्या ऑनलाईन लेक्चरपेक्षा हे सुटेबल असेल तर मग ह्याच्यावरच मी कंटिन्यू करत राहीन. ओके, पण हा रेकॉर्डेड व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमचा फीडबॅक मला पोचू द्या, तो फीडबॅक महत्त्वाचा आहे तसा. ओके, सो लेट्स सी. बघा, मला वाटतं आपण काही 2-3 पॉईंट्स बघितले होते. त्याच्यामध्ये पहिला होता की दोन सर्कल्स, एकमेकांना स्पर्श करणारे दोन सर्कल्स, when two different circles are touching each other, then the point of contact lies on the line joining the centers of these two circles. This was the first point that we have seen. Okay, म्हणजे परस्परांना स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा त्यांच्या केंद्राला जोडणाऱ्या रेषेवर असतो, असा तो पहिला हे होता, म्हणजे स्टेटमेंट होता. ओके, त्याच्यानंतर बघा, इन केस ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तो त्या लाईनवरच असणार आहे. बट वेन यू थिंक ऑफ फाइंडिंग आउट द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ टू इंटरनली टचिंग सेंटर्स किंवा टचिंग सर्कल्स, दोन सर्कल इंटरनली टचिंग करत असतील तर त्यांच्या आतमधलं जे काही त्यांच्या रेडियसमधलं जे काही अंतर आहे ते अंतर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करतो, वी हॅव टू मेक द सम ऑफ इट, त्याची बेरीज करावी लागते. ओके, म्हणजे दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्येतील लांबी ही त्यांच्या त्रिज्येच्या कशाबरोबर असते, फरकाबरोबर असते, बेरजेबरोबर नाही. ठीक आहे, हा तुमचा तिसरा शेवटचा स्टेटमेंट होता असं वाटतं मला. आणि चौथा किंवा सेकंड वन जो होता, म्हणजे फरक जर सोडला तर एक्सटर्नली केस ऑफ सर्कल्समध्ये, म्हणजे दोन सर्कल जर बाहेरून एकमेकांना स्पर्श करत असतील तर त्यांच्या सेंटर्समधील डिस्टन्स, त्यांच्या केंद्रातील अंतर हे कशाबरोबर असते, त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या बेरजेबरोबर असते. इंटरनली असतील तर फरकाबरोबर, एक्सटर्नली असतील तर बेरजेबरोबर. ओके, इफ द सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग then the distance of their centers will be calculated by simply adding the radius किंवा radii of both the circles. And if the circles are touching internally, then the distance between their centers can be found out by simply subtracting the smaller one from the bigger one. आता स्मॉलर बिगर मधूनच का वजा करायचा हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. इफ यू सबस्ट्रॅक्ट, जर तुम्ही मोठ्यातून लहान करण्याऐवजी लहान संख्येतून मोठी संख्या वजा केला तर द आन्सर इज प्रोबेबली गोइंग टू बी निगेटिव्ह. अँड इफ द आन्सर कम्स निगेटिव्ह, देन ऑल दॅट यू हॅव टू डू इज simply the negative answer will indicate that your question is wrong, or maybe the answer that you have found it will be wrong. ओके, तर तिथं काय होते माहिती आहे का की डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह असा एक क्रायटेरिया जो आपण सायन्समध्ये बघितला होता की अंतर कधीही ऋणात नसते, ते धनात असते.
ती गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ओके, आणि आता त्याच्यावर बेस्ड काही आपल्याला प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. सम ऑफ द एक्झाम्पल्स दॅट वी आर गोइंग टू सी फ्रॉम द एक्सरसाइज 3.2 आय गेस, प्रॅक्टिस सेट 3.2. तर पहिला क्वेश्चन आपण बघू जरा. पहिला असा दिलाय बघा, 2 सर्कल्स हॅव्हिंग द रेडाय ऑफ 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. येस, डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स किंवा डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ 2 कसले टचिंग आहेत, हे इंटरनली टचिंग सर्कल्स इज इक्वल टू द डिफरन्स. बरोबर आहे, हा तुमचा पहिला स्टेटमेंट, आणि त्याचा वापर करून आता आपण हा प्रॉब्लेम सोडवणार. बघा, देर आर 2 सर्कल्स गिवन टू यू. त्याच्यामध्ये पहिल्याचा जो रेडाय आहे, ओके, पहिल्याच्या रेडियसला मी काय म्हणतो बघा, R1 असं म्हणतो. R1 जो तुम्हाला दिलाय तो किती दिलाय बाबा, 3.5 सेंटीमीटर दिलाय. ठीक आहे, पहिल्याचा त्रिज्या जो आहे ते 3.5 आहे आणि दुसऱ्याचे आहे 4.8 सेंटीमीटर. R2 is given 4.8 centimeters. ठीक आहे, you have to find the distance between these two. ओके, तर आता तुम्ही काय म्हणणार, here the circles are touching internally. जर ते वर्तुळ आतून अंतरस्पर्शी असतील इंटरनली, ठीक आहे, तर मात्र आता डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. सो हिअर द सर्कल्स आर टचिंग इंटरनली, देअरफॉर द डिस्टन्स between their centers distance between their centers is equal to difference between their radii. ठीक आहे, इज इक्वल टू द डिफरन्स इन बिटवीन देअर रेडाय. म्हणजे काय होते बघा की हिअर द सर्कल्स आर टचिंग इंटरनली and therefore if you just find out the distance between their centers, then you will come to know that the distance between their centers is equal to the difference between their radii. ठीक आहे, म्हणजे मराठीवाले तुम्ही काय लिहिणार इथं, तर तुम्ही सांगायचं की इथे वर्तुळ अंतरस्पर्शी असल्याने, ठीक आहे, अंतरस्पर्शी असल्याने, ओके, त्यांच्या केंद्रातील अंतर त्रिज्येच्या किंवा त्रिज्येच्या म्हणण्यापेक्षा त्रिज्याच्याच म्हणावं लागेल आपल्याला, त्रिज्यांच्या कशा बरोबर असते, फरकाबरोबर असते. ठीक आहे, प्रॉब्लेम अगदी सोपा आहे. तुम्हाला स्वतःला सोडवता आला असेल हा, आणि आला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मग तुम्ही बघू शकता इथं कसा सोडवलाय तो. त्रिज्यांच्या फरकाबरोबर असते. ठीक आहे, या दोन्ही स्टेटमेंट सारखे आहेत, मराठीवाल्यांसाठी खालची आणि इंग्लिशवाल्यांसाठी सेमीवाल्यांसाठी वरची. ठीक आहे, तर आता इथं वर्तुळ अंतस्पर्शी आहेत म्हणजे त्यांचा फरक घ्यायचा आहे. ओके, सो व्हॉट डू यू थिंक इज द बिगर वन फ्रॉम दीज टू. ओके, R2 आणि R1 पैकी मोठा कोण आहे, तर तो R2 आहे. अँड इफ इट इज R2 देन यू कॅन से दॅट देअरफॉर R2 minus R1 equals to 4.8 minus 3.5. किती येते बघा, तर 35 आणि 5 40 आणि ते 8 48 म्हणजे 13. 1.3 येते का उत्तर बघा, आय गेस उत्तर 1.3 यायला पाहिजे. ठीक आहे, जर आलं असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा कॅल्क्युलेशन मिस आउट झाले असतील तर तुम्ही करू शकता परत एकदा. ओके, तर हे शेवटीचं उत्तर आहे. आणि आता हे उत्तर मात्र कशामध्ये येईल, इट विल बी इन सेंटीमीटर्स. युनिट द्यायला विसरू नका.
शेवटी शेवटी लिहायचं. मग आता आपण असं लिहायचं, काय लिहायचं, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स किंवा डिस्टन्स ऑफ डी ऑफ R2 मायनस R1 असं तुम्ही सांगू शकता. ओके, तर हा पहिला प्रॉब्लेम होता. जर तुम्हाला समजला नसेल तर व्यवस्थित बघून घ्या आणि मग आता त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढचा प्रॉब्लेम बघू. ठीक आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता बरं का. ओके, नो डाऊट. आता बघा पुढचा जो प्रश्न तुम्हाला दिलाय का, इट इज सेम ॲज पर दिस क्वेश्चन. फक्त इथं काय की जी केस होती ती इंटरनली होती, पुढची केस असणार आहे ती एक्सटर्नलीची केस असणार आहे. ठीक आहे, सो लेट अस सी व्हॉट इज गिवन इन दॅट ऑल्सो. बघा, 2 सर्कल्स ऑफ द रेडियस किंवा रेडाय 5.5 सेंटीमीटर and 4.2 सेंटीमीटर टच each other externally. Find the distance between their centers. आता पूर्वीच्या केसमध्ये इंटरनली होतं, आता इथं एक्सटर्नली आहे. मग आता एक्सटर्नली म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल, यू हॅव टू सिम्पली ॲड देअर रेडियाय. ठीक आहे, तुम्हाला त्यांच्या त्रिज्यांची फक्त बेरीज करायची आहे, दुसरं काहीच नाही. ओके, सो लेट अस सी. इथं सुद्धा सेम प्रश्न, जशाच तसं उत्तर. काय लिहिणार तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा, रेडाय ऑफ द फर्स्ट सर्कल. चला याला मार्कआउट करूयात आपण R1 या नावानं. R1 तुमच्यासाठी काय दिलाय बाबा, R1 इज गिवन ॲज 5.5 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर. आणि एक लक्षात घ्या, ह्याला तुम्ही R2 म्हणा किंवा R1 म्हणा, देर इज नो डाऊट अबाउट इट. कारण आपण वजाबाकी किंवा बेरीज करत असताना घेणार ती पहिल्यांदा मोठी आहे, पुन्हा दुसरी छोटी, असंच आहे ते. ठीक आहे, त्याच्यामुळं यू नीड नॉट वरी अबाउट इट, तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका. प्लस आता मी घेतोय R2. बघा R2 तुम्हाला किती दिला, 4.2. सो R2 इज गिवन 4.2 सेंटीमीटर्स. ओके, तर आता इथं सेम क्रायटेरिया तुम्ही पुन्हा एकदा सांगणार. काय सांगणार बघा की हिअर सर्कल्स आर टचिंग किंवा आपली जी स्टेटमेंट आहे तुम्हाला आठवते का, ती स्टेटमेंट जशाला तशी तुम्ही घेऊ शकता. ओके, कशी कशी बघा, मी तुम्हाला देतोच लिहून. काय, इन केस ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, in case of externally touching circles, the distance between their centers, between their centers is equal to बघा, हे असा डिस्टर्बन्स असतंय, त्याच्यामुळं आता पर्याय नाही आपल्याला. काय करू शकतो आपण, फार तर काहीच नाही. ओके, चला. सो द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ ओके. In case of externally touching circles, the distance between their centers is equal to काय येईल, it is equal to the sum of their radii. ठीक आहे, it is equal to the sum of their radii. ओके, म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे बरोबर असते. ठीक आहे,
मग आता बेरजे बरोबर असते असं म्हटल्याच्या नंतर काय होईल बघा, की आपल्याला फक्त ह्या दोन्ही रेडियसची बेरीज करायचं आहे आणि ते त्यांच्यामधील अंतर असणार आहे. सो दॅट इज द पॉइंट. तेव्हा इथे लिहायचं देअरफॉर अंतर म्हणजे डी, डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, R1 आणि R2 यांच्यातील अंतर काढण्यासाठी काय करणार तुम्ही, सिम्पली यू विल फाइंड R1 प्लस R2. आणि आता R1 प्लस R2 किती येईल बाबा, 5.5 अधिक 4.2 किती यायला पाहिजे आता बघा, 55 अधिक 42 9.7 असं उत्तर यायला पाहिजे माझ्या मते सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. सो आय थिंक दिस विल बी द फायनल आन्सर फॉर बोथ ऑफ यू. ठीक आहे. तर हा होता तुमचा दुसरा प्रश्न. ओके, हा दुसरा प्रश्न आहे. आणि बघा मुलांनो, हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला ज्या कुठल्या अडचणी वाटत आहेत का त्या तुम्ही मला चॅटमध्ये सांगू शकता, चॅट बॉक्समध्ये. ओके, प्रोव्हाइडेड व्हिडिओ बघत असताना जर समजा तुम्हाला काही इंटरफरन्स वाटत असेल, म्हणजे काही नॉईज कॅन्सलेशन करायचं असेल, किंवा आवाज थोडासा मोठा करा सर, आवाज थोडा लहान करा सर, किंवा कॅमेरा थोडासा जवळ येऊ द्या सर, हे काय तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही मला सांगू शकता, इफ यू थिंक दॅट दिस इज अ बेटर वे ऑफ एक्सप्लेनेशन. ओके, नाहीतरी आपला ऑनलाईन व्हिडिओचा आहेच, परंतु ऑनलाईनचा प्रॉब्लेम काय येतो माहीत आहे का, की वरचीवर तुमच्या शाळेतले जे व्हिडिओ आता त्यांनी ऑनलाईन घेणार त्याच्यामध्ये ना मला असं म्हणता येत नाही की तुम्ही ते न बघता इकडं या म्हणून. तेही महत्त्वाचं आहे, हेही महत्त्वाचं आहे. फायनली आता असं ठरलं आहे कदाचित की तुमच्या परीक्षा तुमच्या शाळेतच होणार आहेत, आणि जी मुलं आपलं करतच नाहीत, म्हणजे शाळेच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये येतच नाहीत, त्यांच्यासाठी कदाचित अडचण होऊ शकते. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही शाळेतलंही करायलाच पाहिजे, आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं हा एक मधला मार्ग आपण काढायचा प्रयत्न करतोय. तर हा कितपत रिस्पॉन्सिव्ह आहे तो तुम्ही मला सांगायचा आहे. ओके, सो ठीक आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन सिम्पली पॉज द व्हिडिओ अँड लुक ॲट द क्वेश्चन हाऊ इट इज डन. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तिसरा एक प्रश्न. ठीक आहे. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये ना कन्स्ट्रक्शन आहे, तुम्हाला ड्रॉइंग काढायचे आहे. ओके, राईट. तर त्या कशा कशा काढाल तुम्ही ते बघूयात आता आपण. ठीक आहे. काय म्हणले बघा आता तुम्हाला, की द रेडियस ऑफ द टू सर्कल्स इज 4.4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर. You have to draw the figure of these circles touching externally and internally. दोन्ही टाईपचे फिगर तुम्हाला काढायच्यात. म्हणजे त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर असलेले दोन वर्तुळ यांना तुम्हाला अंत्यस्पर्शी प्रकारे आणि बाहेरस्पर्शी म्हणजे बाह्यस्पर्शी प्रकारे दोन्ही प्रकारे काढायचं आहे. ते आता तुम्ही कसं काढाल तर बघा, मी बघतो किंवा तुम्हाला करून दाखवतो कसं करावं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार बाबा, रेडियसला R1 परत एकदा देणार. R1 जी तुमची किती आहे बघा, 4 सेंटीमीटर दिलेली आहे. परत R2 जी किती दिले तुम्हाला पुन्हा 2.8 सेंटीमीटर दिले, 8 सेंटीमीटर. ओके, तर इथं काय एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, रिटर्न एक्सप्लेनेशन अजिबात देऊ नका. सरळ सरळ असं नंबर 1 टाका आणि याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, काय लिहू शकता की एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. ओके, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. ठीक आहे, टचिंग सर्कल्स. हां, तर हे तुमचे एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आहेत. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही काय करणार, 4 सेंटीमीटर त्रिज्या असलेले एक वर्तुळ काढणार. समजा हे 4 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ आहे. याच्यामध्ये इथून इथपर्यंतचं अंतर हे माझं 4 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. ओके, आता परत मी काय करणार बाबा की 2.8 सेंटीमीटरचा दुसरा एक्सटर्नली मध्ये काढायचा आहे. थोडक्यात तुम्ही काय करा, इथून 2.8 सेंटीमीटरची अजून एक रेषा घ्या. ठीक आहे, ही 4 असेल तर 2.8 म्हणजे एवढीच असणार आहे कदाचित. ठीक आहे, तर हे तुमच्या दुसऱ्या वर्तुळाचं सेंटर असणार आहे. मग इथं तुमची जी सुई आहे ती इथं ठेवा आणि इथून हा एक सर्कल काढा. बघा आता हे असं तुम्ही काढू शकता सिम्पली. सो दिस इज द सर्कल हॅव्हिंग द रेडियस ऑफ 4 सेंटीमीटर
and this goes around for 2.8 centimeter. Okay, so let us mark this as O and let us mark this as A, किंवा तुम्ही काही देऊ शकता तुमच्या मनावर, O डॅश B डॅश काय तुम्हाला द्यायचं आहे ते. बऱ्याच मुलांनी हे प्रश्न सोडवून मला पाठवलेत, सो व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल दोज. ज्यांनी केले नाहीत त्यांनी सुद्धा करण्याचा प्रयत्न करा, बिकॉज तुम्ही एक स्टेप पुढे घेतलात तर मला थोडंसं पळता येते आणि ते आपल्यासाठी चांगलंच आहे म्हणा. ओके फाईन. केस 2 बघूयात आपण. केस 2 मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, एक्सटर्नली झाल्याच्या नंतर इंटरनली टचिंग सर्कल्स म्हणून सांगितलं. इंटरनली टचिंग सर्कल्स, इंटरनली टचिंग सर्कल्स. याच्यामध्ये एक वर्तुळ आता तुम्हाला काढायचं आहे पहिल्यांदा 4 सेंटीमीटरचा, जो की समजा आता मी इथं काढतो असा, हा समजा तुमचा 4 सेंटीमीटरचा सर्कल आहे. ओके, आणि जर हा 4 सेंटीमीटरचा असेल तर मात्र आता तुम्ही काय करणार, इथे कॅन्सलेशन करणार. समजा तुम्हाला हे माहिती आहे 4 सेंटीमीटरचा आहे, ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही काय करायचं, 2.8 सेंटीमीटरला इथून 2.8 सेंटीमीटरला काय करायचं, हा 4 असेल तर म्हणजे हा 2 झाला आणि 2.8 इथपर्यंत आला, ठीक आहे. तर मात्र काय होईल माहिती आहे का, ही तुमची रेडियस आहे, ठीक आहे. 2.8 सेंटीमीटर जर आपली रेडियस असेल तर ती पूर्ण डायमीटर असं व्हायला नको आहे, ठीक आहे. म्हणजे एवढ्या रेडियसचा तुम्हाला एक इंटरनली टचिंग सर्कल काढायचा आहे. याचा रेडियस किती होता, 4, ठीक आहे. आता याचा किती असणार आहे, 2.8 सेंटीमीटर, ठीक आहे. तर तुम्ही हा इथं तुमचा जो सुई आहे ती सुई इथं ठेवा, इथं ठेवून चूक करू नका. सुई तुमची कुठं असली पाहिजे, इथं. पहिल्या वर्तुळाचा नाव समजा केंद्रबिंदू काय आहे, O आहे, तर दुसऱ्याचा केंद्रबिंदू A हा इथं असला पाहिजे. बघा, इथं तुमची सुई ठेवा आणि पेन्सिलनं इथून एक राऊंड ऑफ घ्या. तो राऊंड ऑफ कदाचित समजा अशा प्रकारचा येईल, ठीक आहे. थोडासा वेगळा आला. ओके, ओके, ठीक आहे. तर बघा, हे तुमचं दुसरं आहे, म्हणजे इथून तुमचा 2.8 सेंटीमीटर एवढा फरक असणार आहे, इथून एवढा, आणि इथून पूर्ण वर्तुळाचा हा असणार आहे 4 सेंटीमीटर, ठीक आहे. तर दिस इज हाऊ यू कॅन सिम्पली ड्रॉ द एक्सटर्नल अँड इंटरनल केस ऑफ दिस टू डिफरंट सर्कल्स. ओके, तर हा तुमचा शेवटचा क्वेश्चन घेतो आता मी. याच्यानंतर जे काही 1-2 प्रश्न आहेत, थोडेसे मोठे आहेत आणि कॉम्प्लिकेटेड पण आहेत, त्यांना आपल्याला जरा व्यवस्थित एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. जर हे व्यवस्थित तुम्हाला वाटलं तर मग आपण याच रेकॉर्डिंग थ्रू, अशाच रेकॉर्डिंग थ्रू ते पण घेऊयात. पण त्यासाठी तुमचा फीडबॅक अगोदर लागेल मला. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमचा जो काही फीडबॅक असेल, चांगला वाईट, काही मध्ये काही त्रुटी असतील, काही अडचणी वाटत असतील तर त्या तुम्ही मला कळवा. मध्यंतरी झालेले जे काही नॉईज होतं, डिस्टर्बन्स, ते तुम्ही अवॉइड करा, इग्नोर करा थोड्या वेळासाठी. ते होणार नाही ह्याची काळजी मी घेईन नंतर. ओके, बट ड्युरिंग द मीन वाईल यू कॅन सिम्पली हॅव अ लुक ॲट दिस अँड देन inform me how did you like this video. Okay, thank you and have a good day. Bye bye.